माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी केलाय। त्यामुळे अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं। 4 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरी तो मंजूर झाल्याचं भासवून 7 ऑक्टोबरला अनुदान 10 लाखापर्यंत वाढवलं आणि 16 शाळांना मंजूर झालं असा आरोप त्यांनी केलाय। अब्दुल सत्तार यांनी आपण मंत्री असताना जो मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालाच नाही तो झाल्याचं भासवून आपल्याच संस्थांना अनुदान मिळवून दिल्याची समोर आलेलं आहे। अल्पसंख्याक संस्थांना 2015 पासून दरवर्षी 2 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं। त्याच्यामध्ये वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनामध्ये नव्हता, तरी तो झालाय असं भासवलं। असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। दरम्यान माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नेमके कोणकोणते आरोप आहेत आपण ते पाहूया। अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटलं। तर धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं। 4 ऑक्टोबर 2024 ला झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरी प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून 7 ऑक्टोबरला अनुदान 10 लाख रुपयापर्यंत वाढवलं। या शाळांचा संबंध अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा संशय प्रक्रिया अवघ्या 6 दिवसात पूर्ण करण्यात आली। हे सगळे आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।